ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरा भक्त वृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय हो राधा गोविंद राधे। जय हो राधा कृष्ण चंद्र राधे। जय हो गुरुदेव प्रभुपाद गुरुदेव। श्रील प्रभुपाद की जय। श्री श्री राधा गोविंद की जय। यस, हरे कृष्ण एव्हरीवन। तर आज आपला आहे 13 आणि 14 चॅप्टर, दोघी चॅप्टर आज आपण कव्हर अप करणार आहोत. ठीक आहे, सुरू करूया 13 ला. क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे निसर्ग, आनंद देणारा आणि चेतना. ठीक आहे. येस, भूमिका माताजी प्लीज शेअर द स्क्रीन. येस, तर श्री श्री राधा गोविंदच्या चरणात नमन करून, श्री नरसिंह देवाच्या चरणात नमन करून आणि श्रील प्रभुपादजींच्या चरणात नमन करून आपण आजच्या या आपल्या 13 अध्यायाला सुरू करणार आहोत. आता काही प्रश्न आहे इथे की जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान का मांडले आहे. बघा, असं म्हणतात की भगवद्गीतेचा कळस म्हणजे भगवद्गीतेचा एक नेम काय आहे तर आहे भक्ती. तर लास्टच्या 6 अध्यायात ज्ञान मांडलेले आहे. तर असं का? तर खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. 1 ते 6 अध्याय कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर आपण चर्चा केली. म्हणजे आपण पाहिलं ना की कसे कर्म करावे आपण. आता लास्ट टाइम आपण परवाच पाहिलं होतं की आपण असे कर्म करावे की जर आपल्याकडून खूप चांगल्या प्रमाणात भक्ती होऊ शकत नाही, जसं कीर्तन होऊ शकत नाही किंवा देवाचं नाव आपल्याला घेता येत नाही. ठीक आहे, तर आपण एखादं टेम्पल त्यांच्यासाठी बनवू शकतो किंवा काहीतरी अशी क्रिया करू शकतो की म्हणजे ती आपण देवासाठी करतोय, त्याला समर्पित करतोय याप्रमाणे. आणि आपण जे काही कर्म करतोय तर त्या कर्मफळांचा त्याग करणे हे सुद्धा आपण पाहिलं. ठीक आहे, त्याप्रमाणे शेवटच्या 6 मध्ये ज्ञानद्वारे ते कसे मिळवायचे याचे वर्णन केले आहे आणि मधले 6 भक्तीची चर्चा करतात. तर शेवटचे जे 6 अध्याय आहे ते ज्ञानद्वारे आहे, म्हणजे त्यात आपण ज्ञान जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ते ज्ञान कसे प्राप्त करायचे याचे वर्णन आहे. आणि मधले जे 6 आहे ते भक्तीची चर्चा करतात. म्हणजे आपण भक्तीची चर्चा करीत होतो है ना. म्हणजे आपण पाहिलं ना 1 ते 6 अध्याय पाहिले, त्यानंतर 6 ते 12 अध्याय पाहिला. तर त्याप्रमाणे भक्तीची चर्चा कशी होते, ज्ञान काय आहे हे सगळं आपण पाहत होतो. ठीक आहे. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले की ते
वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यू पासून कसे मुक्त करतात. म्हणजे आपण पाहिलं होतं परवा की कृष्णा कसे आपल्या भक्तांना या जन्म मृत्यूच्या चेन मधून दूर करतात. आपण पाहिलं होतं की माणसाचा कसं असतं की माणसाला खूप साऱ्या इच्छा असतात, खूप साऱ्या एक्सपेक्टेशन्स असतात. ठीक आहे. आणि तो त्या पूर्ण करण्यामध्ये मायाच्या संभ्रमात पडतो. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की तो या चेन मध्ये अडकतो जन्म मृत्यूच्या आणि तो बाहेर येऊ शकत नाही. पण मात्र जो भक्तीच्या मार्गाने कृष्णाची भक्ती करून या चेन मधून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय किंवा बाहेर पडतो आहे, तर त्याला कृष्णा स्वयं या दलदल मधून काढतात. याप्रमाणे. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाने ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाची आसक्त होण्यासाठी होतो. म्हणजे जो तुम्ही ज्ञान घेणार आहात शेवटच्या 6 अध्यायामधून तो हेच सांगणार आहे की आपण कृष्णाची कनेक्ट कसं व्हायचं आणि कृष्णाची कशी भक्ती करायची किंवा मायेपासून कसं दूर राहायचं असं आपण ज्ञान प्राप्त करणार आहोत. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक मार्गच आहे किंवा एक भाग आहे. म्हणजे ज्ञानाचा उपयोग जेव्हा आपण भक्ती घेण्यासाठी किंवा भक्ती समजण्यासाठी करतो, तर तो ज्ञान म्हणजे एक्झॅक्टली भक्तीच आहे. म्हणजे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, की आपण भगवद्गीता ही पूर्ण भक्तीवरच आधारित आहे. आपण आतापर्यंत जितकं पण काही पाहिलं तर आपण ऑलमोस्ट आपल्याला कन्क्लुजन हा भेटतो, की आपण भक्ती करायला पाहिजे. तर सगळ्या गोष्टींचा सोल्युशन जो आहे, जसं आपल्याला स्ट्रेस येणे, त्यानंतर डिप्रेशन म्हणूया किंवा त्यानंतर ओव्हर थिंकिंग या सगळ्या ज्या गोष्टी आहे, कॉन्फिडन्स लेव्हल या सगळ्या ज्या गोष्टी आहे, तर यासाठी जेव्हा तुम्ही मला स्टार्टिंगला विचारलं होतं, की माताजी याच्यावर सोल्युशन काय? तर मी तुम्हाला बोलली होती, की जसं-जसं तुम्ही पुढे भक्तीमध्ये जाणार, तर तुम्हाला याचं एकच सोल्युशन भेटेल, माला जप. आता तुम्ही तिथपर्यंत पोहोचले, आता तुम्हाला सोल्युशन भेटला, आता तुमच्या खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणून तुम्हाला तुम्हाला आता इतके प्रश्न नाही वाढत आहे, इतके प्रश्न रेज नाही होत आहे. म्हणजे आपले 2-3 असे सेशन झाले, की त्यात कोणालाच काही प्रश्न नव्हता. म्हणजेच काय, की तुम्हाला भक्तीचा एक्झॅक्टली सार काय तो समजतोय. ठीक आहे. तर ही गोष्ट समजून घ्या, की भक्तीला समजण्यासाठी जो आपण ज्ञान प्राप्त करतोय, तो पण एक प्रकारची भक्तीच आहे. ठीक आहे. तर आता बघा इथे तुम्हाला की पॉइंट्स दिले आहेत. प्रश्न म्हणजे प्रकृती काय तर भौतिक निसर्ग, पुरुष काय तर प्रकृतीचा उपभोग घेणारा, क्षेत्र काय तर शरीर, क्षेत्रज्ञ कोण तर त्याच्या शरीरातील निरीक्षक म्हणजेच आत्मा आणि ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घेणे आणि ज्ञानाचे ध्येय म्हणजे परमात्मा. एक सेकंड ना. एकच मिनिट. तर बघा प्रकृती म्हणजे काय तर आपला हा भौतिक शरीर. म्हणजे हा जो आपलं शरीर आहे, सॉरी एक सेकंड. क्षेत्र म्हणजे शरीर आणि प्रकृती म्हणजे भौतिक निसर्ग. सॉरी कन्फ्युजन करून घेऊ नका. प्रकृती म्हणजे भौतिक निसर्ग, ज्या निसर्गात आपण राहत आहोत. ज्या मटेरियल वर्ल्ड मध्ये तुम्ही राहत आहात त्याला प्रकृती म्हणतात. पुरुष म्हणजे तुम्ही आणि मी म्हणजे आपण सगळे जो या प्रकृतीचा उपभोग घेत आहोत. बघा तुम्ही जेव्हा कुठे बाहेर जातात, फिरायला गेले सपोज, तर जेव्हा तुम्ही फिरायला जातात तर तुम्ही काय असंच उठून चालले म्हणून जातात का? नाही. तुम्ही कुठे फिरायला जात आहात तर तुम्हाला बॅग लागते सगळ्यात आधी. मग बॅगमध्ये तुम्ही तुमचे कपडे वगैरे टाकतात. मग कोणत्या प्लेसवर जात आहोत जसं की फॉर एक्झाम्पल शिमलाला जात आहात तर तिथे थंडी वगैरे असेल म्हणून थोडे गरम कपडे वगैरे घेतो.
त्या प्रकारचा वेदर असेल म्हणून त्या प्रकारचे कपडे वगैरे घेतो. मग जायचं कशाने, तर त्यासाठी पण लक्झरियस आपण चूज करतो, की नाही एसी मध्ये जाऊ, की ट्रेन म्हणजे एसी ट्रेन मध्ये जाऊ, की एसी कार मध्ये जाऊ. असा म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी करतो. तर आपण काय करतो आहे आणि आपण मग पोहोचतो शिमलाला, मग तिथे आपण निसर्गाचा आनंद उपभोगतो. मग तिथे पण आपण हॉटेलमध्ये राहतो. मग तिथे पण आपल्याला लक्झरियस लागतं, की नाही हॉटेलमध्ये एसी हवा. मग त्याप्रमाणे आपण राहतो. मग जेवण छान पाहिजे. म्हणजे ह्या आपल्या काय आहे एक्स्पेक्टेशन. आणि म्हणजेच काय, की आपण काय करतो आहे, आपण जे पुरुष आहोत या प्रकृतीचा उपभोग घेत आहोत. म्हणजे सगळ्या गोष्टींचा आपण काय करतोय उपभोग घेत आहोत. आणि क्षेत्र काय, तर या शरीराला चालवणारा म्हणजे हा क्षेत्र आहे आणि क्षेत्राला चालवणारा पुरुष आणि पुरुष कोणाला चालवतोय क्षेत्राला. क्षेत्र म्हणजेच शरीर. हा जो तुमचा शरीर आहे बघा, तीनच कॉन्सेप्ट पहिल्या आधी तीनच कॉन्सेप्ट लक्षात घ्या. क्षेत्र म्हणजे तर तुमचा शरीर, पुरुष म्हणजे जो क्षेत्राला चालवतो आहे किंवा ज्या क्षेत्राने तो उपभोगतो आहे, तो म्हणजे पुरुष. आणि प्रकृती म्हणजे ज्या प्रकृतीचा किंवा ज्या भौतिक निसर्गाचा तुम्ही उपभोग घेत आहात. ठीक आहे, ही पहिली 3 कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. परत एक वेळा रिवाइज करेल. पहिले हा पूर्ण चार्ट कंप्लीट करून घेऊ. क्षेत्रज्ञ म्हणजे काय, की तुमच्या शरीरातील जी आत्मा आहे किंवा जे परमात्मा आहे ते झालं क्षेत्रज्ञ. ठीक आहे, आपल्या शरीरात आत्मा आहे. आत्माच्या स्वरूपातच आपल्या शरीरात कोण स्थित आहे, तर परमात्मा. ठीक आहे. ज्ञानम ज्ञान, तर जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घेणे. म्हणजे आपण आता काय करतोय, ज्ञान ज्ञान काय प्राप्त करतोय, की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय याला समजून घेणे, हे ज्ञान आहे. आणि ज्ञानम ज्ञानाचे ध्येय म्हणजे आपण हा ज्ञान अर्जित करून घेत आहोत, तर कशासाठी अर्जित करून घेत आहोत, आपलं ध्येय काय आहे, तर परमात्मा. परत एक वेळा रिवाइज करते. खाली तर आपण ते रिपीट करणारच आहोत. हे फक्त की पॉइंट्स आहेत. बघा, प्रकृती म्हणजे भौतिक निसर्ग ज्यात तुम्ही राहत आहात. पुरुष म्हणजे तुम्ही स्वतः जो प्रकृतीचा उपभोग घेत आहे. क्षेत्र म्हणजे आपला शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर आत्मा जी परमात्म्याच्या रूपात स्थित आहे. सर्व शरीरे जाणणारा. आणि ज्ञानम ज्ञान म्हणजेच काय, की जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान समजून घेतो. आणि ज्ञानम म्हणजे ज्ञानाचे ध्येय आपले काय, की हा ज्ञान आपण कशासाठी अर्जित करतोय, तर त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी. ओके. अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मला प्रकृती, पुरुष आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आता अर्जुनला हा सेम क्वेश्चन म्हणजे त्याने रेस केला आहे, की हे क्षेत्र काय, हे क्षेत्रज्ञ काय, पुरुष काय, ज्ञान ज्ञेय हे काय, सगळं मला नाही कळत आहे, तर तुम्ही सांगा. आता आपण वरतीच पाहून आलो, की पॉइंट्स मधूनच समजून आलो आहोत, पण परत यामध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये त्याला समजू. तर कृष्ण काय म्हणत आहे, की हे कुंतीच्या पुत्रा, क्षेत्र काय, तर या शरीराला क्षेत्र म्हणतात. म्हणजे या तुमच्या शरीराला काय म्हणतात, क्षेत्र. आणि जो या शरीराला समजून घेतो, म्हणजे जो या शरीराला जाणतो, तो काय, क्षेत्रज्ञ. म्हणजे हा तुमचा शरीर आणि तुम्ही याला जाणून घेणारे क्षेत्रज्ञ आहात. इझी. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्गाढं यत् ज्ञानं मतं मम. हे भारत, ही सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. आणि हे शरीर आणि त्यांच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. आता कृष्ण काय म्हणत आहे, की आपण आता वरती वाचून आलो, की क्षेत्रज्ञ म्हणून आपण आहोत. पण कृष्ण काय म्हणत आहे, की सगळ्यांच्या शरीरात मी सुद्धा एका क्षेत्रज्ञ प्रमाणे स्थित आहे, हे तू जाणून घे. आणि हा जो शरीर आहे, शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणण्याचा जो ज्ञान आहे, तो सत्य ज्ञान आहे, हे तू समजून घे.
म्हणजे बघा, इझी वे मध्ये सांगते. हा माझा शरीर आहे. माझ्या शरीरात मी जी आहे ती क्षेत्रज्ञ आहे. माझ्या शरीरात परमात्मा रूपी कृष्णा स्थित आहे आणि ते सुद्धा क्षेत्रज्ञानुसारच म्हणजे क्षेत्रज्ञप्रमाणेच माझ्या शरीरात स्थिर आहे किंवा स्थित आहे. आणि हे ज्ञान मी जे प्राप्त करून घेत आहे क्षेत्रज्ञ आणि शरीर बाबत, तर हे ज्ञान मी जे प्राप्त करून घेत आहे, हे ज्ञानच सत्य ज्ञान किंवा ज्ञान आहे. ठीक आहे. हेच नॉलेज आहे. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. तर हे ज्ञान खूप साऱ्या महर्षी ऋषींनी लिहिलेले आहेत नॉलेज बद्दल. That knowledge of the field of activities and the knower of activities is described by various stages in various Vedic writings. It is especially uh, presented in Vedanta Sutra with all reasoning as to cause and effect. म्हणजे वेदांत सूत्रामध्ये हे अजून विशेष रूपी दिले आहे आणि प्रस्तुत केलेले आहे. सॉरी. बघा, आता तुम्हाला इथे काहीतरी स्टेप्स दिसत असतील. म्हणजे अन्नमय, प्रणामय, ज्ञानमय, विज्ञानमय आणि मग आनंदमय. तर या काही स्टेप्स असतात. म्हणजे तुम्ही आता लोअर लेवलवर आहात. आपण म्हणजे आता अन्नावर आहोत. म्हणजे आता बघा, इझी मध्ये सांगते, वे मध्ये एक एक्झाम्पल, की जसं आता मी काय करते, मला काही देवाची काही घेणं देणं आहे नाही. मला काही नॉलेज पण नाही, मला काही जाणून पण घ्यायचं नाहीये. मी आता एकदम खालच्या लेवलवर आहे. ठीक आहे. माझा नित्यक्रम आहे, सकाळी उठा, आपलं आपलं काम करा, जेवण वगैरे करा, झोपा. म्हणजे रात्री झोपा. हे सगळं जो आपला रुटीन असतो त्याप्रमाणे. मला देवाचं काही अंश पण माहिती नाही आणि मला त्यांच्याशी काही घेणं देणं आहे नाही. मग मला असं मनात आलं, की मी थोडंसं ना मेडिटेशन करते. आज मी काय करते, ध्यान करते. तर चला ध्यान सुरू केला. आता रोज ध्यान करायचा 5 मिनिटं. तर सुरू केला ध्यान. मग आता ध्यान करतोय तर अशा वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात येतात, की अरे असं का होतं ध्यान करताना? मला काहीतरी वेगळंच दिसलं आज ध्यान करताना किंवा माझं मनच स्थिर नाही होत तर असं का झालं आज? तर असा विचार येतो मनात. मग आपण काय म्हणतो, याच्या बाबत थोडं ज्ञान आपण घेऊया. मग ते ज्ञान घ्यायला जातो. तर मग तो ज्ञान आता आपण घेतो भगवद्गीतेकडे. चला भगवद्गीतामध्ये दिलेलं आहे हे सगळं काही, समजून घेऊया. मग समजतो तर त्याला आपण काय होतो, विद्यमान होतो. म्हणजे ते कळायला लागतं. मग आता ते कळायला लागलं तर त्यात माहित पडलं की मला जप सुरू करायचा. मग हे ज्ञान ज्ञान हे आहे, सत्य हे आहे, हे सगळं कळालं. मग हे कळालं तर समजलं की रिअल हॅपीनेस काय आहे आणि मग आपण आनंदावर पोहोचलो. समजल्या सगळ्या स्टेप? 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. असं आपण पोहोचलो आनंदावर. याप्रमाणे. पंचमहाभूते, मिथ्या, अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिये आणि मन 5 इंद्रियांविषयी इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समोह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले आहे. तर क्षेत्र कशाला म्हटले आहे, की ज्या आपल्या इंद्रिया आहेत, जो आपल्यामध्ये अहंकार आहे, ठीक आहे, जी आपली इच्छा आहे, जो सुख दुःख आहे, त्या सगळ्यांना म्हटलेलं आहे क्षेत्र. जो आपल्या मनात धैर्य आहे, जी चेतना आहे, ते आहे क्षेत्र. नम्रता, निराहकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादीपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कंठ इच्छा, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याला तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे.
कृष्णा कसं म्हणत आहे की तुमच्यात नम्रता हवी. म्हणजे बघा की तुम्ही कोणतेही कार्य करत आहात तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्ही बरोबर करताय की चुकीचं करताय. ठीक आहे. सेकंड गोष्ट अशी की आपण हे तर सगळ्यांना माहीतच आहे, खूप वेळा सांगून पण झालंय, पण मी परत सांगते की आपण जे कर्म करत आहोत तर त्याच्या रिटर्न मध्ये फळांची आकांक्षा करू नये. त्यानंतर दुसऱ्यांची मदत करावी. ठीक आहे. सहनशीलता असावी, सरळपणा असावा. सरळपणा असावा म्हणजेच काय की दुसरे आपण असं क्लिअर असायला पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये आणि सरळ असायला पाहिजे. ते आपण म्हणतो ना तेढी मिरची, तसं नाही पाहिजे. सरळपणा पाहिजे आणि असं पण नाही की आपण लोकं म्हणतात की सरळ लोकांना लोकं फसवून देतात. असं नसतं. हे तुमच्यावर असतं. सेल्फ कंट्रोलिंग पण हवी. त्यानंतर आपल्या आध्यात्मिक गुरुला शरण जाणे. मी तुम्हाला बोलली होती ना, आपला एक गुरु हवा आणि तो असा गुरु पाहिजे की तो जो खरंच तुम्हाला गाईड करतो. आता 18 डेज साठी सपोज समजूया की मी तुमची गुरु आहे. 18 डेज साठी हां. पण आपल्या लाईफटाईम मध्ये पण आपल्याला एक गुरु हवा की नाही? आता तुम्ही मला कधीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ती गोष्ट वेगळी आहे. पण जो एक गुरु असतो, जो मला सुद्धा ज्ञान देणारा गुरु आहे, जो तुम्हाला सुद्धा ज्ञान देणारा गुरु आहे, ज्याला एक्सपिरियन्स आहे, जो सगळं काही समजतो, ज्याला आध्यात्मिक नॉलेज खूप जास्त आहे, तो असतो गुरु. एका गुरुला शरण जाणे, त्यानंतर आपल्या घरदाराला सांभाळणे, मुळे-बाळे असतात त्यांना सांभाळणे, त्यानंतर भक्ती करणे, या सगळ्या गोष्टींना कृष्णा म्हणते की मी ज्ञान मानतो. बाकी सगळं अज्ञानच आहे. म्हणजे कृष्णा काय करताय की ते प्रॅक्टिकली बोलताय. बघा आता कसं झालंय की पहिले जॉइंट फॅमिली राहायची. म्हणजे 24-24, 30-30, 40-40 लोकं एका घरात राहायचे. बरोबर? पण आता कसं झालं की आता लोकांना असं वाटतं की नाही आम्ही 4च खूप आहोत किंवा आता हसबँड वाईफ राहिले तर ते 2च खूप आहेत असं घरात वाटतं. म्हणजे पाहिजेच नाही कोणी. हसबँड वाईफच खूप आहे आता. तर आपल्या मनात काय होतं की दुसऱ्यांपासून अलग राहण्याची इच्छा. तर हे प्रॅक्टिकल आहे ना, म्हणजे हसबँड वाईफ दोघी कामावर जातात, दोघी कामं करतात. मग घरी कोणी असेल तर त्यांना सांभाळता येत नाही. तर ते दोघी ऑफिसला जातात, दोघी त्यांचं काम करतात, घरी येतात, दोघी एकमेकांची हेल्प करून भोजन बनवतात, खातात. झालं संपलं काम. अजून कोणी त्यांच्यावर भार राहणार तर ते कोणाचं करतील? कारण आजकाल सगळे कामं करणारे आहे. हे की नाही? त्याप्रमाणे. बघा, नम्रता मिळाल्याचे समाधान मिळावे म्हणून चिंताग्रस्त होऊ नये. म्हणजे यात तुम्हाला लिहिलेलं आहे, की जसा अभिमान आहे तर आपण शरीर नाही हे समजून घेणे आणि म्हणून सन्मान आणि अनादर समान आहे. ठीक आहे? म्हणजे हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे, की आपण शरीर नाही आहोत. फक्त आत्माचा प्रेझेन्स आहे आपल्या शरीरात जो सगळं काही चालवतोय. मेल्यावर शरीर काहीच राहत नाही. मी तुम्हाला बोलली होती ना, की जसे आपण कपडे घालतो आणि आपण कपडे बदलतो ना, त्याचप्रमाणे आपली आत्मा शरीर बदलते. शरीर काय आहे कपड्याप्रमाणे आहे, की ते बदलतात. जेव्हा तो मृत्यूला बळी जातो तेव्हा. ठीक आहे. मग इथे दिलेलं आहे अहिंसा काय, साधेपणा म्हणजेच काय, की इतके सरळ की तुम्ही शत्रूंनाही सत्य उघड करू शकतात. म्हणजे शत्रू समोर पण तुम्ही सत्य काय ते बोलू शकतात. घाबरून असं चुपचाप राहून उभं नाही राहायचं. जे सत्य आहे कधीही सत्यावर टिकून राहायला पाहिजे, की नाही हे सत्य आहे तर हेच असेल. पुढे गेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे गेय म्हणजे एक्झॅक्टली काय? आणि हे आता कृष्ण आपल्याला समजून देत आहे. तर जे कृष्णाची भक्ती करतात, जे एका प्रकारे ब्रह्म आहे, ते या सगळ्या भौतिक जगाच्या पलीकडे असतात. आता बघा, परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ उगमस्थान आहे. ठीक आहे. पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे.
तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. म्हणजे कृष्णाचा प्रेझेंट पृथ्वीवर आहे पण आणि नाही पण. त्यांचा अंश ते पृथ्वी पूर्ण आपण म्हणूया जग अंश मात्र त्यांचा आहे. त्यांच्या शरीराचा अंश मात्र हे जग आहे. आहे पण आणि नाही पण. आणि ते इंद्रिय रहित आहे पण आणि नाही पण आहे. हरे कृष्णा माताजी, माझा व्हॉइस येतोय ना? हो माताजी, तुमचा व्हॉइस येतो. ठीक आहे. तर याप्रमाणे आहे. बहिरत्नश्च भूतानामचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दुरुस्तं चान्तिके च तत्. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळच आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की कृष्णा खूप दूर आहे, कृष्णा इथे राहतच नाही किंवा कृष्णाचा प्रेझेन्स नाहीये, तर असं नाहीये. जर आपल्याला वाटत असेल की ते खूप दूर आहे पण ते आपल्या सगळ्यात जवळ आहे. आणि सगळ्यात जवळ म्हणजे एक्झॅक्टली ते कुठं आहे? आपल्या जवळ म्हणजे ते एक्झॅक्टली कुठं आहे? एनीवन सांगू शकता चॅट बॉक्स मध्ये? कृष्णा आपल्याशी दूर नाहीये, आपल्याच जवळ आहे. तर आपल्याच जवळ म्हणजे ते कुठे आहे एक्झॅक्टली? येस, आपल्यामध्ये. जे आपल्यामध्ये स्थित आहे आत्मरूपात. ठीक आहे, त्याप्रमाणे. व्हेरी नाईस. कोणी आन्सर दिला होता? शिवराजनी माताजी. व्हेरी नाईस. पूजा माताजी. येस, विदिन अस. सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच गेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. म्हणजे कृष्णा जे आहे तेच सगळ्या प्रकाशाचा उगम आहे. ठीक आहे, सूर्याचा प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश आहे आणि ते या भौतिक अंधकाराला दूर करतात. म्हणजे आपण जिथे राहत आहोत आता रात्र असली तरीही चंद्राचा प्रकाश कुठे ना कुठे प्रेझेंट असतो. त्याचप्रमाणे अंधकाराला माताजी, आत्ता आवाज नाही येते. आता येत आहे ना आवाज? हो हो, आता येतोय. ठीक आहे. तर आपलं ध्येय काय आहे? आपण कशासाठी हे ज्ञान अर्जित करून घेत आहोत? तर हे आपण कृष्णाला जाणण्यासाठी करून घेत आहोत. अशा प्रकारे क्रियाकलापांचे क्षेत्र म्हणजे शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. जे आपण समजून घेतलं की क्षेत्र काय, ज्ञान काय, ज्ञेय काय. आता केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करून घेऊ शकतात. म्हणजे जे भक्त आहे तेच या ज्ञानाला समजून घेऊ शकतील. बाकी मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा बोलली होती की तुम्ही एका नास्तिकला आणून समोर बसवा आणि त्याला हे ज्ञान ऐकायला सांगा तर त्याचं चित्त लागेल का? आणि जर त्याने ऐकून पण घेतलं बसून बसून पूर्णपणे तरी नंतर जर त्याला मी एखादा प्रश्न विचारला किंवा तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर त्याला येणार का? त्याला नाही येणार. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण त्याचे विकार आणि त्रिगुण ही भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. तर या भौतिक प्रकृतीला तू समजून घे. ठीक आहे, हे 3 गुणापासून उत्पन्न होतात. राजसी, तामसी आणि माहितीये तुम्हाला? कोणाला माहितीये तिघी गुण? सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. प्रकृती ही भौतिक कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.
तर जीव या संसारातील विविध सुखदुःख यांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. म्हणजे जी प्रकृती आहे ती भौतिक कार्य करण्याच्या कारणीभूत आहे. म्हणजे प्रकृतीनुसारच सगळे भौतिक कार्य होत आहे. ठीक आहे, आणि त्यामुळेच हा संसार जो आहे हा सुरू आहे. म्हणजे नेचरने सगळे जे काही मटेरियल कॉजेस आहे किंवा इफेक्ट्स आहे ते होत आहे. आणि जे आपण आहोत जसं की वेअर ॲज द लिव्हिंग एंटिटी इज द कॉज ऑफ द व्हेरियस सफरिंग्स अँड एन्जॉयमेंट इन दिस वर्ल्ड. म्हणजे खूप साऱ्या गोष्टींनी सफर पण करतो तर एन्जॉयमेंट पण आपल्याला भेटते असं आपण म्हणतो. जसं की एखादा चोर आहे. आता चोरी करणे पाप आहे. चोरी करणे चांगली गोष्ट नाहीये. चोरी करणे पाप आहे. त्याला माहिती आहे. पण तरी तो चोरी करतो कारण त्याला त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन भेटतो. त्याला त्याच्यातून एन्जॉयमेंट भेटते. आणि तेच एखादा पेशंट आहे, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तर तो काय करतो आहे त्याच्या डिसीजमुळे किंवा त्याच्या त्या प्रॉब्लेममुळे किंवा आपण त्याला काय म्हणतो त्याच्या आजारमुळे तो सफर करतोय. ठीक आहे. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांना भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडले. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. तर आपण जे काही भोगतो, जसे काही कर्म करतो तसा आपल्याला पुढचा जन्म भेटतो. म्हणजे चांगले कर्म केले, देवाची पूजा वगैरे केली, कृष्णाची आराधना केली तर कृष्णाच्याकडेच जाणार. पण मात्र वाईट कर्म केले, खूप पाप केले तर ॲनिमल्स पण बनू शकतात. तरीही या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता जो भगवान आहे, सर्वांचा मालक आहे. जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. म्हणजे परमात्मा आपल्या सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे, जो आपली देखरेख करत आहे, जो आपल्याला पाहत आहे. आपल्याला वाटत असेल की सपोज आपण बाहेर कुठे गेलो आहोत आणि आपण घरी कोणालाच सांगितलेलं नाहीये, की मी असं काही करते किंवा मी असं काही करतोय आणि आपण बाहेर कुठेतरी गेलो आहोत. तर आपल्याला वाटतंय की आपल्याला कोणीच पाहत नाही आपल्या घरचा, पण आपल्याला मात्र एक जण पाहत राहतो, तो आहे कृष्णा. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीच पाहत नाहीये, तेव्हा फक्त एकच आपल्याला पाहत राहतो, तो आहे कृष्णा, की तुम्ही काय कर्म करताय, वाईट कर्म करताय की चांगले कर्म करताय. ठीक आहे. आणि मी तुम्हाला बोलली होती परवानगी देणारा पण तोच आहे. म्हणजे एका चोरला पण आपल्या मनात असा विचार येतो, की मी हे चुकीचं कर्म करतोय. मी पकडला गेला तर मला शिक्षा होईल हे त्याला माहिती आहे. असं त्याच्या मनात विचार पण येतो, की मी हे करू की नाही करू? हे चुकीचं आहे हे त्याच्या मनाला माहिती आहे. म्हणजेच काय तर कृष्णा त्याला म्हणताय, की हे तू चुकीचं कर्म करतोय. त्यांचं कर्तव्य आहे एक वेळा सांगायचं. नंतर त्याची मर्जी. पण आपल्याला मधून मात्र असं वाटतं, की नाही काहीतरी होणार आहे. आपण म्हणतो ना, असं काहीतरी असं वाटतंय मला आज, की काहीतरी आज चांगलं होईल. माझ्या मनातून असं वाटतंय मला. म्हणजेच काय? तर कुठे ना कुठे प्रेझेन्स असतो कृष्णाचा आणि आपल्याला ते काय करतात? परवानगी देतात, की असं होईल किंवा असं तू कर त्याप्रमाणे. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. म्हणजे त्याची वर्तमान स्थिती कशीही असली पण जर त्याने तिघी गुणांबद्दल ज्ञान प्राप्त करून घेतलं सत्व, रज आणि तम, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ते. ठीक आहे. आणि जर तो या तिघी गुणांच्या परे गेला तर त्याला देवाची प्राप्ती होईल. आणि एक वेळा जर तो देवाकडे गेला म्हणजेच कृष्णाकडे गेला तर तो परत म्हणजे या पृथ्वीवर जन्म घेता येणार नाही. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काहींना निष्काम कर्माद्वारे म्हणजे फलदायी इच्छांशिवाय परमात्मा साक्षात्कार होतो. म्हणजे कोणाला केल्याने होतो, कोणाला ज्ञान अनुशीलन केल्याने होतं, तर कोणी निष्काम कर्म करतो त्याने होतं. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकणाऱ्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूच्या मार्गाला ओलांडतात.
म्हणजे आता तुम्ही माझ्याकडून हा ज्ञान ऐकून घेत आहात, तुम्ही माझ्याकडून हे ऐकताय, तर म्हणून मी तुम्हाला बोलली की तुम्ही मला जप करा म्हणून तुम्ही सुरू केली. तर तुम्ही माझ्याकडून ऐकून तुमची भक्ती सुरू केली आहे, तर आणि तुम्ही परमपुरुषाची पूजा करीत आहात, तर मात्र तुम्हाला जन्म मृत्यूचा मार्गही ओलांडता येईल. कारण तुम्ही माझं ऐकलं आणि तुम्ही खरंच तुमची भक्ती मला नाही लागणार आहे जर मी तुम्हाला सांगितलं तर. तुमची भक्ती तुम्हालाच लागेल. पण फक्त माझं कार्य असं होऊ शकतं बघा तुमच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये मी एक निमित्त म्हणून आली आहे. जसा अर्जुन हा भगवद्गीतेमध्ये काय आहे? एक निमित्त मात्र आहे, की तो त्या भगवद्गीतेमध्ये त्याला ऑलरेडी माहिती आहे की सगळे मरणारच आहे. पण फक्त त्याला काय करायचंय? त्यांना मारायचंय परत. कृष्णाला तर ते कृष्णामध्ये तर त्याला ऑलरेडी दिसलेलंच आहे ना सत्य काय आहे. तर अर्जुन हा इतका ज्ञानी असूनही त्याला भगवद्गीतेचा हा ज्ञान घ्यावा लागतोय. तर कृष्ण काय म्हणतात, की तू फक्त एक निमित्त आहे. हा ज्ञान आम्हाला दुसऱ्या लोकांपर्यंत पण पोहोचवायचा आहे. ही चेन तुटली आहे याला कंटिन्यू करायचं आहे म्हणून हा ज्ञान परत म्हणजे अर्जुनला दिलाय आणि अर्जुनने हे प्रश्न आपल्यासाठी एकाप्रमाणे विचारलेले असावेत, की आपल्याला असे प्रश्न उठू शकतात. म्हणूनच होऊ शकतो, की मी स्वतः तुमचा एका निमित्त मात्र आली आहे आणि तुम्ही हा ज्ञान प्राप्त करून घेत आहात. हे भारश्रभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहे, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते. म्हणजे जे काही चर अचर आहे, जे काही प्राणी, मनुष्य सगळं काही जे आहे ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञानुसार आहे. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने जाणतो. म्हणजे ज्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्याला ही गोष्ट माहिती आहे की परमात्मा स्थित आहे आपल्या मनात आणि परमात्म्याचा प्रेझेन्स आहे, तो कधीही संपणारा नाहीये किंवा कधी तो मरणारा नाहीये, परमात्मा नेहमीच असेल. तोच फक्त सत्याला जाणतो आणि तोच काय आहे? ज्ञानी. ठीक आहे. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. म्हणजे ज्याला एक्झॅक्टली माहित पडलंय की सगळ्यांमध्ये परमात्मा स्थित आहे, तर तो कधीही दुसऱ्यांचा अपमान करीत नाही. ठीक आहे. आणि तो दुसऱ्यांना सुद्धा समजून घेतो. समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जरी त्या माणसाची आपल्याशी पटत नाही, तरी एकतर त्याला जाऊ द्यायचं, इग्नोर करायचं किंवा ऍटलीस्ट थोडंफार बोलून शांत बसायचं. जास्त नाही. ठीक आहे. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काहीही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. म्हणजे आपल्याला जर माहित पडलं की मी काही करत नाहीये, देवाच्या आदेशानुसार मी कर्म करतो आहे. ठीक आहे. आता असं तुम्ही बोलणार वाईट कर्माचं काय मग माताजी? तर आता तुम्हाला चोरचं उदाहरण दिला ना मी, की तो कसा असतो. म्हणजे आता जर सगळंच देवाच्या इच्छेने चाललं असतं, तर आता आपल्या याच्यात म्हणजे वाईट लोक असलेच नसते. पण त्याचं फक्त एक वेळा कर्तव्य आहे, जो तो देत आहे, आपल्याला सांगतो आहे. बाकी काय करायचं ते आपणच करतो. पण नियतीमध्ये लिहिलेलं आहे ना, की जो वाईट कर्म करतो तो ऍट लास्ट खालीच पडतो. ठीक आहे. आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीला मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टी स्थित असलेले आत्मा त्या शरीरात बसलेली असला तरी शरीरात मिसळत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपण एक समुद्रात गेलो, समुद्र पाहायला गेलं आणि समुद्र पाहायला गेलं तर जेव्हा सनसेट होतो, तर आपण पाहतो ना सूर्याला, तर आपल्याला वाटतो की तो पाण्यामधून येत आहे किंवा पाण्यात जात आहे. म्हणजे या प्रकारे जेव्हा आपण पाहतो, संध्याकाळी जा किंवा मॉर्निंगमध्ये जा, तर आपल्याला काय वाटतं, की तो सूर्य एक तर पाण्यात मावळतोय किंवा पाण्यातून वर येतोय. त्याचा उगम होतोय. पण मात्र तो कशाशी कनेक्टेड असतो का? पाण्यामध्ये? पाण्यामध्ये जातो का तो? पाण्याशी कनेक्टेड असतो का? नाही. तर याचप्रमाणे तो मिसळलेला आहे का निसर्गात? नाही. तर याचप्रमाणे जी आत्मा आहे ती आपल्या शरीरात आहे, पण ती मात्र आपल्या शरीरात मिसळलेली नाही.
हे भारता, जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याचे संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे सूर्य जसा एकटाच सगळ्या ठिकाणी प्रकाश पोहोचवतो, त्याचप्रमाणे आत्मा आपल्या पूर्ण शरीराला प्रकाशित करते. जो ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, तो परमध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणजे ज्याला हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जो या प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झालेला आहे, तो परमध्येयापर्यंत पोहोचतो. ठीक आहे. तर इथे आपला हा चॅप्टर खतम होतो. अर्जुनाचे 6 प्रश्न, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि ज्ञान याचे वर्णन, ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया, ज्ञानम म्हणजे काय, प्रकृती पुरुष काय आणि ज्ञानाची दृष्टी, या सगळ्या गोष्टी आज आपण कव्हर अप केल्या आहेत. ठीक आहे. आज हाच चॅप्टर मोठा झाला, त्यामुळे जो नेक्स्ट चॅप्टर आहे 14 तो उद्या कव्हर करू. ओके. हरे कृष्णा.